दिल्लीतील लाल किल्ला पर्यटकांसाठी आता बंद करण्यात आलेला आहे। दिल्ली पोलिसांनी या संदर्भातला निर्णय घेतलाय। कालच दिल्लीमधल्या लाल किल्ला पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आता हा निर्णय घेण्यात आलेला आहे। कालच या ठिकाणी मोठा बॉम्बस्फोट झालेला होता, त्यामुळे सुरक्षेच्या पार्श्वभूमीवरती प्रशासनाने हा निर्णय घेतलेला आहे। दिल्लीच्या लाल किल्ला परिसरामध्ये असलेल्या मेट्रो स्टेशन बाहेर हा स्फोट झाला। या स्फोटामध्ये जवळपास 8 जणांचा मृत्यू झालाय। या स्फोटाची दाहकता किती होती ही आपण एका दृश्यांमधून पाहतोय। एका गाडीमध्ये ब्लास्ट झाला, त्याच्यानंतर टप्प्याटप्प्याने अनेक गाड्यांमध्ये ब्लास्ट होत गेले आणि दुसऱ्या दृश्यांमध्ये आपण पाहतोय एनआयएचं एक पथक या ठिकाणी दाखल झालेलं आहे। त्यांच्याकडून सुद्धा घटनास्थळाची आता पाहणी केली जाते। फॉरेन्सिकची सुद्धा एक तुकडी त्यांच्या सोबत आहे। दरम्यान दिल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवरती राज्यामध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलाय। मुंबई, पुणे, नागपूर सह प्रमुख शहरातील सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे। गर्दीच्या ठिकाणांवर वाहनांची कसून तपासणी करण्यात येते। ठिकठिकाणी पोलिसांनी सुद्धा नाकेबंदी केलेली आहे। प्रत्येक ठिकाणी पोलिसांच्या तुकड्या तैनात करण्यात आलेल्या आहेत। कोणतीच कसर आता पोलिसांना सोडायची नाहीये। दिल्लीनंतर आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। याच पार्श्वभूमीवरती सध्या ठिकठिकाणी पोलिसांनी नाकेबंदी केलेली आहे। प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली जाते। सार्वजनिक ठिकाणी पोलिसांची पथकं सज्ज झालेली आहेत। डॉग स्क्वॉड तिथे तैनात करण्यात आलेले आहे। डॉग स्क्वॉडच्या आधारे तिथे शोध घेतला जातोय, कुठली बेवारस वस्तू तिथे आढळून येते का या संदर्भामध्ये सुद्धा त्याचा शोध घेतला जातोय। रेल्वे स्टेशन परिसर असेल, अनेक ठिकाणी या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे। दिल्लीच्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवरती राज्यामध्ये सुद्धा हाय अलर्ट देण्यात आलेला आहे। मुंबई, पुणे, नागपूर शहरांसह इतर शहरांमध्ये सुद्धा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। पोलीस प्रशासन सज्ज झालेला आहे। कोणत्याच प्रकारची सुरक्षा व्यवस्थेमध्ये त्रुटी आढळू नये यासाठी आता पोलीस प्रशासन सज्ज झालेला आहे। वाहनांची कसून चौकशी केली जाते, तपासणी केली जाते। सोबतच सार्वजनिक ठिकाणी सुद्धा पोलिसांच्या तुकड्या तैनात करण्यात आलेल्या आहेत। सार्वजनिक ठिकाणांची पाहणी पोलिसांकडून करण्यात येते। सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे। जिथे जिथे गर्दी वाढते तिथे तिथे पोलिसांच्या तुकड्या तैनात करण्यात आलेल्या आहेत। कुठल्याही बेवारस वस्तू किंवा कोणी संशय तिथे जर दिसला तर त्याची चौकशी केली जाते, तपासणी केली जाते। काल दिल्लीमध्ये जो भीषण स्फोट घडलेला होता, या स्फोटाच्या दाहकतेवरून आपण कल्पना करू शकतोच की ही घटना किती गंभीर आहे। दिल्लीच्या स्फोटानंतर संपूर्ण राज्यभरामध्ये आता हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। दिल्ली पाठोपाठ आर्थिक राजधानी मुंबईमध्ये सुद्धा पोलिसांनी हाय अलर्ट जारी केलेला आहे।